एखाद्या वैद्यकीय निदानाचा विचार करतो ना, तेव्हा तिथे एक प्रकारची अचूकता अपेक्षित असते. हां, म्हणजे अगदी इंजिनिअरिंग सारखी नाही का? एकदम बरोबर. समजा एखाद्याचा हात मोडला तर एक्स-रे मशीनमध्ये ती पांढरी तुटलेली रेष अगदी स्पष्ट दिसते. डॉक्टर फक्त तिथे बोट दाखवतात आणि म्हणतात की हे बघा इथे फ्रॅक्चर आहे. हो ना. तिथे फक्त 2च पर्याय असतात. एकतर हाड मोडलेलं आहे किंवा नाहीये. एकदम स्पष्ट आणि थेट. आणि ते एक प्रकारे खूप दिलासादायक असतं, कारण मानवी मेंदूला गोष्टी अशा स्पष्ट दिसलेल्या किंवा एका ठराविक चौकटीत बसलेल्या खूप आवडतात. एक निश्चित उत्तर असेल ना तर आपल्याला पुढची दिशा ठरवता येते. नक्कीच. आपल्याला अनिश्चितता अजिबात आवडत नाही. पण कसं आहे, जेव्हा आपण भौतिकशास्त्र, मानवी जाणीव आणि मृत्यू या संकल्पनांच्या जगात प्रवेश करतो, तेव्हा अचानक ती एक्स-रे मशीन जणू पूर्णपणे निकामी होते. हो, तिथे कुठलेच ठोकताळे काम करत नाहीत. अगदी. आणि म्हणूनच आज आपण आपल्या साहित्याच्या आधारे एका अशा विषयाचा वेध घेणार आहोत, जो या निश्चित उत्तरांच्या जगाला पूर्णपणे उलथवून टाकतो. आजची आपली सखोल चर्चा खूपच थरारक होणार आहे. होय. आजचं आपलं ध्येय आहे क्वांटम सुसाईड आणि इmmortality, म्हणजेच क्वांटम आत्महत्या आणि अमरत्व या भन्नाट संकल्पनेच्या अगदी मुळाशी जाणे. आपण सर्वांनी एरविन श्रोडिंगरच्या त्या मांजरीच्या प्रयोगाबद्दल नक्कीच ऐकलं असेल. हां, तो पेटीतला मांजर आणि विषारी वायूचा प्रयोग. बरोबर. पण आज आपण तो प्रयोग एका वेगळ्या दृष्टिकोनातून अनुभवणार आहोत. म्हणजे बाहेरून बघणाऱ्या निरीक्षकाच्या दृष्टिकोनातून नाही, तर प्रयोगाच्या आत असलेल्या व्यक्तीच्या प्रथम पुरुषी म्हणजे स्वतःच्या दृष्टिकोनातून. बापरे, हा विचारच मुळात अंगावर काटा आणणार आहे. हो ना. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. ही संकल्पना मुळात कशी उभी राहिली, इथून आपण सुरुवात करूया. या सगळ्याचा पाया रचला गेला तो 1957 मध्ये, जेव्हा अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ ह्यू एव्हरेट यांनी मेनी वर्ड्स इंटरप्रिटेशन किंवा ज्याला आपण MWI म्हणतो, हा अत्यंत क्रांतिकारक सिद्धांत मांडला. 1957? म्हणजे हा विचार खूप जुना आहे तर? होय. एरवी कसं आहे, क्वांटम मेकॅनिक्समध्ये कोपनहेगन इंटरप्रिटेशन नावाची एक खूप लोकप्रिय धारणा आहे. हां, ती धारणा काय सांगते नक्की? ती धारणा असं मानते की जेव्हा आपण एखाद्या क्वांटम स्थितीचं निरीक्षण करतो तेव्हा शक्यतांच्या लाटा नष्ट होतात आणि फक्त एकच वास्तव शिल्लक राहतं. यालाच भौतिकशास्त्रात वेव्ह फंक्शन कोलॅप्स असं म्हणतात. म्हणजे जोपर्यंत आपण बघत नाही तोपर्यंत ती पेटीतली मांजर जिवंतही असते आणि मेलेलीही असते, पण आपण पेटी उघडली की त्या दोन्ही शक्यतांपैकी एकच शक्यता वास्तवात येते आणि दुसरी कायमची नष्ट होते. अच्छा, म्हणजे हा तो जुना समज झाला. अगदी बरोबर. पण ह्यू एव्हरेट यांनी असा दावा केला की असं कोणतंही कोलॅप्स किंवा शक्यतांचं नष्ट होणं प्रत्यक्षात घडतच नाही. काय सांगतेस? मग त्या शक्यतांचं होतं काय? त्याऐवजी विश्वामध्ये जेव्हा जेव्हा एकापेक्षा जास्त क्वांटम शक्यता निर्माण होतात तेव्हा हे विश्व स्वतःच वेगवेगळ्या फांद्यांमध्ये किंवा शाखांमध्ये विभागलं जातं. म्हणजे विश्वाचे अक्षरशः तुकडे होतात. हो, प्रत्येक शक्य परिणाम वास्तवात येतो, फक्त तो एका वेगळ्या समांतर विश्वात घडतो. म्हणजे एका विश्वातील मांजरीसाठी पेटी उघडणारा निरीक्षक तिला जिवंत पाहतो आणि त्याच वेळी निर्माण झालेल्या दुसऱ्या समांतर विश्वातील निरीक्षकाला ती मेलेली दिसते. एकदम बरोबर. आणि इथेच मॅक्स टेगमार्क या भौतिकशास्त्रज्ञाने 1998 मध्ये क्वांटम सुसाईड हा विचारप्रयोग मांडून या सिद्धांताला एका भयानक पातळीवर नेलं. हा प्रयोग कसा आहे? कल्पना कर, एक व्यक्ती एका अशा मशीनसमोर बसली आहे जी पूर्णपणे क्वांटम घटनेवर चालते, जसं की एखाद्या अणूचं विभाजन. या मशीनमधून ट्रिगर दाबल्यावर 50% शक्यता आहे की ती व्यक्ती तत्काळ मरेल आणि 50% शक्यता आहे की ती जिवंत राहील. बापरे, रशियन रुलेट सारखा खेळ आहे हा तर, पण क्वांटम पातळीवर. अगदी तसंच. पण या प्रयोगाची मुख्य अट ही आहे की मृत्यू अत्यंत तत्काळ आणि खात्रीशीर असला पाहिजे. म्हणजे मेंदूला वेदना किंवा मृत्यूची जाणीव समजण्याच्या आत तो आला पाहिजे. ओके. आता मेनी वर्ड सिद्धांतानुसार प्रत्येक वेळी ट्रिगर दाबल्यावर विश्वाचे 2 तुकडे होतात. एका विश्वात ती व्यक्ती मरते आणि दुसऱ्या विश्वात ती जिवंत राहते. हां, आपण याला एका व्हिडिओ गेमच्या उदाहरणाने समजावून घेऊ शकतो का? हो, नक्कीच. कसा तो व्हिडिओ गेम? समजा हा एक असा गेम आहे जिथे गेम ओव्हर झाल्यावर तो बंद न होता एका वेगळ्या टाईमलाईनवर आपोआप रिस्टार्ट होतो. पण गंमत अशी आहे की ही टाईमलाईन बदलल्याची जाणीव फक्त तो गेम खेळणाऱ्यालाच, म्हणजे त्या प्रथम पुरुषी दृष्टिकोनालाच होते. हां, हे खूप छान उदाहरण आहे. आणि बाहेरून स्क्रीनकडे बघणाऱ्या लोकांसाठी मात्र ती व्यक्ती तो गेम हरलेलीच असते, म्हणजेच त्यांच्या वास्तवात ती मेलेली असते. हे उदाहरण उत्तम आहे,
कारण ते निरीक्षक आणि अनुभव घेणारा यातील फरक अगदी स्पष्ट करतं. बाहेरील जगासाठी किंवा बाहेरून बघणाऱ्या निरीक्षकांसाठी या प्रयोगात सलग 50 वेळा जिवंत राहण्याची शक्यता एका क्वाड्रिलियन म्हणजे अब्जावधीमध्ये 1 असते. म्हणजे त्यांच्या दृष्टीने ती व्यक्ती नक्कीच मरणार? होय, पण स्वतः त्या व्यक्तीच्या म्हणजे आतल्या जाणीवेच्या दृष्टिकोनातून काय घडेल ह्याचा विचार केला तर चित्र पूर्णपणे बदलतं. आपली जाणीव किंवा चेतना स्वतःचं नष्ट होणं कधीच अनुभवू शकत नाही. म्हणजे जिथे मृत्यू होतो तिथे जाणीव उरतच नाही. अगदी बरोबर. ज्या विश्वांमध्ये मशीनची गोळी सुटते आणि मृत्यू होतो तिथे जाणीवच उरत नाही. परिणामी ती व्यक्ती फक्त त्याच विश्वांचा अनुभव घेत राहते जिथे ती जिवंत आहे. अरे वा, म्हणजे जरी 99% विश्वांमध्ये माझा अंत झाला तरी माझी उरलेली जाणीव फक्त त्याच 1% विश्वाचा अनुभव घेईल जिथे मी सुरक्षित आहे. हो, त्या व्यक्तीला सलग 50 वेळा फक्त ट्रिगरचा क्लिक आवाज ऐकू येईल आणि ती जिवंत राहील. यालाच क्वांटम अमरत्व म्हणतात, बरोबर? होय, हेच ते क्वांटम इमॉर्टॅलिटी. पण मला एक सांग, जर हे एवढं सरळ आहे तर मग विज्ञान आणि तत्वज्ञानाच्या विश्वात याला इतका विरोध का होतो? कारण आपण फक्त शक्यतांचा विचार करत असू तर गणिताच्या दृष्टीने इथे एक मोठी अडचण निर्माण होते. कोणती अडचण? जर एखाद्या घटनेचे 99 निष्कर्ष मृत्यूकडे जाणारे असतील आणि फक्त एक निष्कर्ष जगण्याकडे जाणारा असेल तर जिवंत राहण्याची ती संभाव्यता नक्की मोजायची कशी? हां, तू अगदी नेमक्या मुद्द्यावर बोट ठेवलास. हाच द मेजर प्रॉब्लेम म्हणून ओळखला जाणारा गणितातील सर्वात मोठा अडथळा आहे. द मेजर प्रॉब्लेम? बरं. डेव्हिड पॅपिन्यू आणि शॉन कॅरोल यांसारख्या तत्वज्ञ आणि शास्त्रज्ञांनी या सिद्धांतावर खूप कडक टीका केली आहे. त्यांच्या मते जेव्हा आपण म्हणतो की आपण नक्की जिवंत राहू तेव्हा आपण फक्त फांद्या मोजत असतो. फांद्या मोजत असतो म्हणजे कसं? म्हणजे आपण एक फांदी मृत्यूची आणि एक जगण्याची असं मानून 50-50% शक्यता धरतो. पण क्वांटम मेकॅनिक्समध्ये संभाव्यता मोजण्याची एक वेगळी पद्धत आहे ज्याला बॉर्न वेडमन नियम म्हणतात. हा नियम काय सांगतो? हा नियम सांगतो की संभाव्यता ही केवळ फांद्यांच्या संख्येवर नाही तर वेव्ह फंक्शनच्या तीव्रतेवर किंवा अँप्लिट्यूडवर अवलंबून असते. अच्छा, म्हणजे सर्व फांद्या किंवा सर्व विश्वे ही काही समान नसतात, काही विश्वांचं वजन किंवा तीव्रता जास्त असते. बरोबर. आपण याला एका नदीच्या प्रवाहासारखं पाहू शकतो का? समजा एक मोठी नदी पुढे जाऊन 2 प्रवाहांमध्ये विभागली जाते. एक प्रवाह प्रचंड मोठा आहे ज्यात 99.99% पाणी जाते आणि दुसरा प्रवाह म्हणजे खडकामधून झिरपणारी एक अतिशय बारीक धार आहे ज्यात फक्त 0.01% पाणी जाते. तर बॉर्न वेडमन नियम सांगतो की आपण त्या मोठ्या प्रवाहात असण्याची शक्यता जास्त आहे. अगदी तसंच. आणि पॅपिन्यू यांचा युक्तिवाद असा आहे की जरी तुम्ही जिवंत राहणाऱ्या विश्वात म्हणजे त्या बारीक झारेमध्ये असाल तरीही तुम्ही भविष्याची अपेक्षा त्या वेव्ह फंक्शनच्या तीव्रतेच्या प्रमाणात केली पाहिजे. जर मृत्यूची तीव्रता किंवा वजन 99.99% असेल तर भविष्यात अमरत्वाची खात्री बाळगणे हे गणिताच्या आणि डिसिजन थेअरीच्या दृष्टीने पूर्णपणे चुकीचं ठरतं. म्हणजे संभाव्यतेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून स्वतःला अमर मानणं हे तात्विकदृष्ट्या घातक आहे. होय, अगदी घातक आहे. पण इथे मला एक शंका अशी येते की जर माझी जाणीव त्या मोठ्या प्रवाहात पूर्णपणे नष्ट झाली तर माझ्या स्वतःच्या अनुभवासाठी तो जो छोटा प्रवाह आहे, ती बारीक धार, तेच माझं 100% वास्तव बनतं ना? हा एक अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न आहे. म्हणजे गणिताच्या दृष्टीने तीव्रता कितीही असली तरी अनुभव घेणारी चेतना फक्त जिवंत असलेल्या विश्वातच शिल्लक राहणार असेल तर डिसिजन थेअरीचा मुळात काही उपयोग होतो का? अरे, इथेच या चर्चेला एक वेगळं वळण मिळतं. कारण गणिताचा आणि संभाव्यतेचा हा मुद्दा आपण थोड्या वेळ बाजूला ठेवला आणि असं मानलं की जाणीव फक्त जिवंत असलेल्या फांदीतच पुढे जाते. बरं. तरीही जीवशास्त्राच्या दृष्टीने एक अत्यंत व्यावहारिक प्रश्न उभा राहतो. मृत्यूची प्रक्रिया ही भौतिकशास्त्राच्या समीकरणांसारखी अशी निर्दोष नसते. हे मात्र नक्कीच. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक आणि भयानक होतो. हो ना? म्हणजे मृत्यू हा काही विजेच्या बटनासारखा नसतो की आत्ता ऑन आहे आणि दुसऱ्या सेकंदात पूर्णपणे ऑफ झाला. एकदम बरोबर. डेव्हिड वॉलेस आणि स्वतः मॅक्स टेगमार्क ज्यांनी हा प्रयोग मांडला त्यांनी नंतर हे मान्य केलं की मृत्यू तात्काळ नसतो.
मानवी जाणीव ही मेंदूमधील अब्जावधी न्यूरॉन्सच्या गुंतागुंतीतून निर्माण होते. जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा जाणीव एका झटक्यात नाहीशी होत नाही, ती हळूहळू फिकट होत जाते. फिकट होत जाते म्हणजे फेड होते. होय, न्यूरॉन्स एक एक करून काम करणं थांबवतात आणि जाणीव विस्कळीत होते. बापरे. आणि या जैविक वास्तवातूनच क्वांटम अमरत्वाचा सर्वात भयानक भाग समोर येतो, ज्याला टिथोनस इफेक्ट म्हटलं जातं. टिथोनस इफेक्ट हे नाव कुठून आलं? ग्रीक पौराणिक कथेत टिथोनस नावाचा एक राजा होता, ज्याला देवांकडून अमरत्वाचं वरदान मिळालं होतं. पण दुर्दैवाने तो चिरतरुण राहण्याचं वरदान मागायला विसरला. अरे रे, मग काय झालं? परिणामी तो म्हातारा होत गेला, त्याचं शरीर क्षीण होत गेलं, पण त्याला मृत्यू कधी झाला नाही. क्वांटम अमरत्वामध्ये मानवाचं हेच होऊ शकतं. हा विचार अक्षरशः अंगावर काटा आणणारा आहे. म्हणजे क्वांटम अमरत्वाचा अर्थ कधीही न मरणे असा होत नाही, तर क्वांटम शक्यतांच्या आधारे कसाबसा जीव वाचणे असा होतो. हो, फक्त कसाबसा जिवंत राहणे. आपण विचार करूया, वयानुसार पेशी नष्ट होत आहेत, आजार वाढत आहेत. मेनी वर्ल्ड्स सिद्धांतानुसार विश्वाच्या अथांग पसाऱ्यात अशा काही अत्यंत दुर्मिळ फांद्या असतील जिथे कर्करोग अचानक चमत्कारिकरित्या बरा होईल किंवा एखादा भीषण अपघात थोडक्यात टळेल. पण जसं जसं वय वाढतं तसतसं निरोगी राहण्याची शक्यता शून्यावर येते ना. अगदी बरोबर. आणि तिथेच ती जाणीव अशा विश्वांमध्ये अडकते जिथे तिला अनंत काळ अत्यंत वेदनादायी, आजारी आणि दयनीय अवस्थेत जगावं लागतं, ज्याला इटर्नल डिक्रिपिट्यूड म्हणतात. मरण तर येत नाही, पण जगणंही असह्य होतं. हो, आणि जर डॉक्टर इच्छामरण म्हणजे युथानेशिया देण्याचा प्रयत्न करतील तर तेही फसण्याची शक्यता निर्माण होते. काय? इच्छा मरण पण फसू शकतं? कसं काय? कारण त्या व्यक्तीच्या जाणीवेनुसार ज्या फांदीमध्ये इच्छामरणाचं औषध अचूक काम करतं तिथे तिची जाणीवच उरत नाही. परिणामी ती व्यक्ती त्याच फांदीत जागृत राहते जिथे औषध चुकीचं लागतं किंवा मशीन बिघडतं, आणि ती अपंग होऊन अनंत काळ वेदना सहन करत राहते. हे तर खरंच एखाद्या दुःस्वप्नासारखं आहे. जर भौतिक शरीर आपल्याला अशा भयंकर अवस्थेत अनंत काळ ढकलत असेल तर इथे ओळखीचा किंवा आयडेंटिटीचा प्रश्न उभा राहतो. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणजे जर माझे हजारो तुकडे हजारो विश्वान झाले तर त्यातील कोणता तुकडा नक्की मी आहे? जर मी वेदना भोगत जिवंत राहत असेल तर मुळात तीच व्यक्ती आहे का? हा ज्ञानमीमांसेचा आणि तत्वज्ञानाचा अत्यंत गाभ्याचा मुद्दा आहे. डेरेक पारफिट या ब्रिटिश तत्वज्ञाने पर्सनल आयडेंटिटीचा सिद्धांत मांडताना अशाच एका विचारप्रयोगाचा वापर केला होता. कोणता प्रयोग? पारफिट यांनी विचार केला की जर एखाद्या व्यक्तीचा मेंदू मधून कापला आणि तो 2 वेगळ्या शरीरांमध्ये बसवला तर दोन्ही नवीन शरीरांना मूळ व्यक्तीच्या आठवणी असतील, पण त्या दोन्ही व्यक्ती एकमेकांशी समान असू शकत नाहीत. कारण त्यानंतर त्यांचे अनुभव वेगळे असतील. अगदी बरोबर. आणि शॉन कॅरोल याच मुद्द्याचा आधार घेऊन क्वांटम अमरत्वाला खोडून काढतात. म्हणजे शॉन कॅरोल यांच्या मते जेव्हा विश्व विभागलं जातं आणि माझ्या 2 प्रती तयार होतात तेव्हा त्या 2 वेगवेगळ्या व्यक्ती बनतात. हो, म्हणजे जर फांदी फुटण्यापूर्वीची व्यक्ती अ असेल आणि फांदी फुटल्यानंतर ब आणि क निर्माण झाले तर अचा खऱ्या अर्थाने मृत्यूच होतो. होय, अगदी तसंच. फांदी फुटल्यानंतर तयार होणाऱ्या ब आणि क या व्यक्ती मानसिकदृष्ट्या अशी जोडलेल्या असल्या तरी अचं एकसलग अस्तित्व तिथेच संपतं. मग अमरत्व कुठे राहिलं? तेच तर. त्यामुळे मी नेहमीसाठी अमर होईन हा विचारच मुळात चुकीचा ठरतो. कारण फांदी फुटल्यानंतर जो जीव वाचतो तो एक वेगळाच मी असतो. हे एका आरशाच्या उदाहरणासारखं आहे. आरशाचं उदाहरण? जर आरसा फुटला आणि त्याचे अनंत तुकडे झाले तर प्रत्येक तुकड्यात प्रतिबिंब दिसेल, पण मूळ अखंड आरसा अस्तित्वात नसतो. वा, हे खूप छान समजावून सांगितलंस तू. पण जर हे मिनी वर्ल्ड्स इंटरप्रिटेशन आणि विश्वाचं तुकडे होणे इतकं गुंतागुंतीचं आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीने सदोष असेल तर भौतिकशास्त्रात या अमरत्वाला छेद देणारे काही पर्यायी सिद्धांत नक्कीच असावेत. हो, नक्कीच आहेत. म्हणजे जर आपण विश्व विभागले जाते हीच कल्पना नाकारली तर काय होईल? तिथे क्युबिझम किंवा क्वांटम बेशनिझम सारखे सिद्धांत समोर येतात. क्युबिझमचा दृष्टिकोन खूपच वेगळा आहे. त्यांच्या मते वेव्ह फंक्शन किंवा या शक्यतेंच्या लाटा हे प्रत्यक्षात अस्तित्वात असलेलं भौतिक विश्व नाहीच. मग ते काय आहे? ते केवळ एका व्यक्तीच्या ज्ञानाचं आणि विश्वासाचं एक गणितीय साधन आहे. म्हणजे त्यांच्या मते कोणत्याही नवीन समांतर विश्वांची निर्मिती होत नाही. जेव्हा आपण एखादी गोष्ट पाहतो किंवा मोजतो तेव्हा फक्त आपल्या मेंदूतली माहिती किंवा आपल्या ज्ञानाची अवस्था अपडेट होते. अगदी बरोबर.
आणि म्हणूनच क्युबिझममध्ये अमरत्वाला कोणतीही जागा नाही. जर तुम्ही क्वांटम सुसाईड प्रयोगात ट्रिगर दाबलात आणि गोळी सुटली तर तुम्ही खरोखरच मरता. बस संपला विषय. हो, तिथे कोणतीही नवीन फांदी तयार होत नाही जी तुम्हाला वाचवेल. हा दृष्टिकोन मेनी वर्ल्ड्सच्या तुलनेत अधिक वास्तववादी वाटतो. पण आपल्या साहित्यामध्ये मेनी माइंड्स सिद्धांत आणि ब्रुनो मार्शलचा संगणकीय दृष्टिकोन याबद्दलही काही अतिशय रंजक नोंदी आहेत. हो, ते तर आणखीनच वेगळ्या लेव्हलवर घेऊन जाता आपल्याला. जर आपण भौतिक विश्वाच्या मर्यादा ओलांडून केवळ जाणीव आणि माहिती या पातळीवर विचार केला तर हे सिद्धांत काय सांगतात? मेनी माइंड सिद्धांत सांगतो की हे भौतिक विश्व विभागलं जात नाही, तर मानवी मन किंवा चेतना अनंत पर्यायांमध्ये विभागली जाते. पण ब्रुनो मार्शलचा सिद्धांत याहूनही एक पाऊल पुढे जातो आणि संपूर्ण वास्तवालाच एका मोठ्या संगणकीय चौकटीत पाहतो. संगणकीय चौकट म्हणजे मॅट्रिक्स सारखं? हां, तसंच काहीसं. त्यांच्या मते हे भौतिक विश्व मुळात अस्तित्वातच नाही. मानवी जाणीव ही एका अतिप्रगत युनिव्हर्सल डोवेटेलर नावाच्या गणितीय प्रोग्राममध्ये रन होणारी एक माहिती आहे. युनिव्हर्सल डोवेटेलर म्हणजे असा एखादा प्रोग्रॅम जो शक्य असलेल्या सर्व गणितांच्या आणि अल्गोरिदम्सच्या क्रिया एकाच वेळी चालवतो. म्हणजे आपण एका अनंत अशा कम्प्युटर प्रोग्रॅमचा भाग आहोत. होय. आणि जर जाणीव ही फक्त माहिती असेल तर अमरत्व हे भौतिक शरीरापुरतं मर्यादित राहत नाही. हे लक्षात घेण्यासारखं आहे की जर एखाद्या कम्प्युटरमध्ये एखादा धागा किंवा थ्रेड क्रॅश झाला, म्हणजेच या वास्तवात आपला मृत्यू झाला, तर तोच प्रोग्रॅम दुसऱ्या कुठल्या तरी धाग्यावर पुन्हा रन व्हायला सुरुवात होऊ शकतो. त्यामुळे या संगणकीय दृष्टिकोनातून विचार केला तर चेतनेचा प्रवाह कधीच थांबत नाही. अमरत्व ही एक गणितीय अपरिहार्यता बनते. हे सगळं खूपच चक्रावून टाकणारं आहे. आपण फांद्या मोजणे, संभाव्यता आणि जाणीव याबद्दल चर्चा करत आहोत. पण साहित्यामध्ये स्लीपिंग ब्युटी प्रॉब्लेम नावाच्या एका प्रसिद्ध संभाव्यतेच्या कोड्याचा उल्लेख आहे. या कोड्याचा आणि क्वांटम अमरत्वाचा नक्की काय संबंध आहे? स्लीपिंग ब्युटी प्रॉब्लेम हे संभाव्यतेचं एक अत्यंत गुंतागुंतीचं कोड आहे. यात अशी कल्पना आहे की रविवारी एका व्यक्तीला म्हणजे स्लीपिंग ब्युटीला झोपवलं जातं. त्यानंतर एक नाणं फेकलं जातं. जर छापा आला तर तिला सोमवारी जागं केलं जातं आणि प्रयोग संपतो. पण जर काटा आला तर तिला सोमवारी जागं केलं जातं, तिची त्या दिवसाची आठवण पुसून टाकली जाते आणि तिला मंगळवारी पुन्हा जागं केलं जातं. ओके, म्हणजे काटा आला तर ती 2 वेळा जागी होते? हो. प्रश्न असा आहे की जेव्हा ती कोणत्याही दिवशी जागी होते तेव्हा नाण्यावर छापा असण्याची संभाव्यता काय असते? जर नाणं निष्पक्ष असेल तर आपल्याला वाटेल की शक्यता 50% असायला हवी, कारण नाण्याचे फक्त 2च पैलू असतात. यालाच हाल्फरचा दृष्टिकोन म्हणतात ना. बरोबर. पण दुसरीकडे जर आपण काटा आला तर 2 वेळा जागे होत असू आणि छापा आला तर एकदाच जागे होत असू, तर जागे होण्याच्या एकूण 3 घटनांपैकी छापा फक्त एका घटनेशी जोडलेला आहे. अच्छा, म्हणजे म्हणून शक्यता 33% किंवा 1/3 असावी. याला थर्ड अर्ज म्हणतात. एकदम बरोबर. आणि हाच गोंधळ मेनी वर्ल्ड सिद्धांतात फांद्या मोजताना होतो. जेव्हा विश्व विभागलं जातं तेव्हा आपण फांद्यांची संख्या मोजायची की त्या फांद्यांमधील अनुभवांची वारंवारता मोजायची यावर शास्त्रज्ञांचा एकमत नाही. म्हणजे यामुळे क्वांटम अमरत्वात जिवंत राहण्याची शक्यता 100% मांडणं हे स्लीपिंग ब्युटीच्या कोड्याप्रमाणेच दिशाभूल करणारं ठरू शकतं. नक्कीच. पण जर आपण या सगळ्याला कॉस्मोलॉजी किंवा विश्वरचनाशास्त्राच्या मोठ्या चित्राशी जोडलं तर अँथ्रोपिक शॅडो आणि बोल्ट्झमन ब्रेन सारख्या संकल्पना समोर येतात. समजा क्वांटम अमरत्व काम करत नसेल तरीही मोठ्या कालखंडात अमरत्व कसं शक्य होऊ शकतं? अँथ्रोपिक शॅडो ही अशी संकल्पना आहे जी सांगते की आपण आज इथे अस्तित्वात आहोत कारण आत्तापर्यंत मानवजातीला नष्ट करणारी कोणतीही घटना घडलेली नाही. आपण कदाचित अशाच एका विश्वाच्या सावलीत असू शकतो जे आपल्या अस्तित्वाला नेहमीच पूरक ठरतं. पण याहूनही भयानक आहे बोल्ट्झमन ब्रेन्सची संकल्पना. कोट्यावधी वर्षानंतर जेव्हा हे विश्व पूर्णपणे थंड आणि शांत होईल तेव्हा अथांग पोकळीत अणूंची अत्यंत दुर्मिळ पण रँडम हालचाल होईल. आणि जर काळ अनंत असेल तर या अणूंच्या रँडम हालचालीतून कधीतरी असा एक क्षण येईल जिथे ते अणू अचानक एकत्र येऊन एक हुबेहूब मानवी मेंदू तयार करतील. हो. ज्यामध्ये आपल्या आत्ताच्या सगळ्या आठवणी आधीपासूनच सेव्ह केलेल्या असतील.
म्हणजे विश्वाच्या अंतानंतर अचानक शून्यातून माझा मेंदू तयार होईल आणि मला वाटेल की मी कालच झोपून उठलोय. हे एका बाजूला रंजक आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत निराशाजनक वाटतं. खरंच, जर अनंत काळानंतर आपण बोल्ट्झमन ब्रेन म्हणून किंवा टिथॉनस इफेक्टमुळे फक्त अनंत वेदनाच भोगणार असू, तर या चक्रातून बाहेर पडण्याचा काही उपाय आहे का? साहित्यामध्ये ट्रान्सह्युमनिस्ट अलेक्सी टर्चिन यांनी मल्टिवर्स, इमॉर्टॅलिटी आणि क्रायोथॅनेशिया ही अतिशय वादग्रस्त पण व्यावहारिक संकल्पना मांडली आहे. टर्चिन यांचा युक्तिवाद अतिशय व्यावहारिक पातळीवर काम करतो. जर क्वांटम अमरत्व खरोखरच काम करत असेल आणि इच्छामरणाने फक्त आपला त्रास वाढणार असेल, कारण आपली जाणीव फक्त अशा विश्वांमध्ये शिल्लक राहील जिथे इच्छामरण फसले आहे, तर मग उपाय काय? काय उपाय आहे? टर्चिन सुचवतात की मृत्यूच्या अगदी जवळ असताना स्वतःला मारून घेण्याऐवजी किंवा नैसर्गिक मृत्यूची वाट बघण्याऐवजी स्वतःचं शरीर अत्यंत थंड तापमानात गोठवून ठेवावं. या प्रक्रियेला क्रायोप्रिझर्वेशन म्हणतात. यामागील तर्क असा आहे की जर अमरत्व अटळ आहे आणि आपली जाणीव कोणत्याही परिस्थितीत टिकून राहणारच आहे, तर अशा एका टाईमलाईनमध्ये जबरदस्तीने जाणं, जिथे आपलं शरीर कुजेल किंवा आपण अनंत काळ आजारी राहू, त्यापेक्षा स्वतःला एका नियंत्रणात असलेल्या अवस्थेत गोठवून ठेवणं उत्तम. आणि याचा परिणाम असा होईल की शेकडो किंवा हजारो वर्षानंतर जेव्हा वैद्यकीय तंत्रज्ञान अतिप्रगत झालेलं असेल, तेव्हा त्या भविष्यातील जगात आपल्याला जागं केलं जाईल. अगदी बरोबर. आपल्या प्रथम पुरुषी जाणीवेनुसार आपण फक्त डोळे मिटू आणि थेट एका प्रगत, आजारमुक्त जगात डोळे उघडू. ही संकल्पना जीवनाच्या आणि मृत्यूच्या पारंपरिक व्याख्यांना पूर्णपणे छेद देते. खरंच तर आपण या सखोल चर्चेच्या अगदी अंतिम टप्प्यात आलो आहोत. या सर्व गोष्टींचा सारांश काढायचा झाला तर क्वांटम सुसाईड आणि अमरत्व हा केवळ भौतिकशास्त्राचा एखादा किचकट सिद्धांत नाहीये. नाही, अजिबात नाही. ही जाणीव, संभाव्यता आणि मानवी ओळख यांच्या मर्यादा तपासण्याची एक अत्यंत कठोर पद्धत आहे. आपण आज हे पाहिलं की मेनी वर्ल्ड्स इंटरप्रिटेशनवर अवलंबून असलेलं हे क्वांटम अमरत्व वरदान नसून एक भयानक दुःस्वप्न असू शकतं. होय, गणिताच्या आणि संभाव्यतेच्या कसोटीवर ते कमकुवत ठरतं आणि जीवशास्त्राच्या कसोटीवर ते आपल्याला एका अनंत काळच्या दयनीय अवस्थेत ढकलतं. आणि आपण हेही समजून घेतलं की तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून मूळ व्यक्ती कधीच अखंड राहत नाही. आपली ओळख दर सेकंदाला अनंत तुकड्यांमध्ये विखुरली जाते. रचनाशास्त्रातील बोल्ट्झमन ब्रेन असो किंवा टर्चिन यांची क्रायोथेनेशियाची संकल्पना असो, क्वांटम मेकॅनिक्स जितकं सुंदर आणि अचूक वाटतं, तितकंच ते मानवी आकलनाच्या पलीकडचं आणि कधीकधी भीतीदायकही आहे. या प्रवासाने खरोखरच विचारांची एक नवीन दिशा उघडली आहे. सुरुवातीला आपण त्या एक्स-रे मशीनचं आणि मोडलेल्या हाडाचं उदाहरण पाहिलं होतं, जिथे गोष्टी अगदी स्पष्ट होत्या. पण आजच्या या वेधानंतर आपल्याला हे समजतंय की अस्तित्वाची व्याख्या इतकी साधी नाही. हो ना, ती अनंत शक्यतांच्या प्रवाहामध्ये अशा प्रकारे विभागली गेली आहे की तिथे जगणे आणि मरणे या शब्दांचे अर्थच बदलून जातात. नक्कीच. आता जाता जाता ऐकणाऱ्यांना एक विचार देण्याची वेळ आली आहे. आपण सर्वांनी मानवी आयुष्याचा अनुभव घेतलाय. आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात असे प्रसंग आले असतील जिथे मृत्यू अगदी जवळून गेला असेल. एखादा भयानक अपघात जो थोडक्यात टळला असेल किंवा एखादा असा क्षण जिथे केवळ योगायोगाने बचाव झाला असेल. एरवी आपण याला निव्वळ नशीब मानतो. पण जर क्वांटम इमॉर्टॅलिटी खऱ्या अर्थाने काम करत असेल, तर तो बचाव खरोखरच नशीब होतं की आपण आधीच त्या अगणित टाईमलाईन्सपैकी एका अशा फांदीवर जगत आहोत जिथे आपलं मरणं तांत्रिकदृष्ट्या अशक्य झालं आहे. याच गूढ विचारावर आज आपण इथेच थांबूया. या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मलाही या चर्चेत खूप मजा आली.